हॅलो. तर मी जसं म्हटलं होतं तसं मी कृषी प्रदर्शनाचा हा व्लॉग केलेला आहे. तर ॲक्च्युली मलाही जास्त माहिती नाही आहे, पण जेवढं मला माहिती आहे तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. तर ही आहे आमची छोटीशी अनुप्रिया. लहान मुलांना कोणत्याही गोष्टीची एक्साइटमेंट असते, राईट. तर इथे तुम्ही कोबी, फ्लॉवर, शेवगा, वाटाणा, झेंडू, शेवंती अशा वेगवेगळ्या प्रकारचे जे पीक घेतलेले आहेत ते तुम्ही पाहू शकता. हे बघा, इथे कोबी आहे, बरोबर. तर इथे असं दाखवलं जातं की कोणत्या पद्धतीने ते उत्पादन तुम्ही घेऊ शकता किंवा त्याची योग्य पद्धत कोणती आहे, त्याच्यासाठी तुम्ही कोणत्या बिया यूज केल्या पाहिजे. त्याच्यानंतर त्याची वाढ व्यवस्थित होण्यासाठी किंवा उत्पन्न प्रॉपर निघण्यासाठी जे काही खतं औषधं असतील ते सर्वसुद्धा तुम्हाला इथे मिळून जातील. तर अशा पद्धतीने सुरुवात झाली. एवढं सुंदर वातावरण होतं ना, आणि ही फुलं पहा ना, वेगवेगळ्या कलरची फुलं इथे होती आणि ती सगळीच फुलं इतकी सुंदर होती की तिथून मला जावंसंच वाटत होतं. आणि सगळे जे आई वडील होते त्यांच्या लहान लहान मुलांचे फोटो काढण्यात तिथे बिझी होते. तर अशा प्रकारचं एंट्रन्स होतं. इथं वेगळे जे ट्रॅक्टर्स असतील किंवा पीठ दळायच्या मशिनरीज असतील किंवा शेतीमध्ये यूज केले जाणारे जे काही अवजारं आहेत, तर ती सगळी इथे होती. म्हणजे प्रत्येक प्रकारचं तुम्हाला गोष्टी इकडे मिळून जातील, जसं की फर्निचर, कॉस्मॅटिक्स, खाण्याचे पदार्थ, सगळं इवन जे काही रोपं वगैरे आहेत, फुलांची पण रोपं इथे तुम्हाला मिळून जात होती. तर असं काहीसं प्रदर्शन होतं. खूप गर्दी होती कारण शेवटचा दिवस होता आणि त्या दिवशी वेळ होता, त्याच्यामुळे आम्ही त्या दिवशीच गेलेलो होतो. तर अशा प्रकारे एवढी गर्दी होती की चालायलाही येत नव्हतं आणि त्याच्यामध्ये माझा व्हिडिओही थोडासा गोंधळल्यासारखा झालेला आहे. पण मी प्रयत्न केला आहे की मी मॅक्झिमम तुम्हाला दाखवू शकते असं. तर लहान मुलं जास्तीत जास्त होती कारण प्रत्येक गोष्टीची ओळख किती लहान मुलांना होऊन जाते. त्याच्यामुळं आईवडिलांचा अट्टहास असतो की मुलांनाही या गोष्टी कळायला पाहिजेत. तर महिलांची गर्दी ही खाद्यपदार्थांच्या ठिकाणी जास्त होती किंवा जे काही पर्सेस असतील, पायपुसणी किंवा फ्रीजचे कवर्स अशा ठिकाणी जे होते तिथे महिलांची खूप जास्त गर्दी होती. किंवा पापड, लोणची अशा ठिकाणी हेही तुम्हाला तिथे भेटून जात होतं. तर हे बघा, इथं आंब्याची रोपं वगैरे सुद्धा होती आणि अशी लोकं बसले जे ते त्याची पूर्ण इन्फॉर्मेशन देत होती. आता हे आहे जाम, आवळ्याचं किंवा बीट, अशा खूप वेगवेगळ्या युनिक गोष्टी इथं होत्या. वेगवेगळ्या प्रकारची तांदूळ होती, लोणची होती, पापड होते, त्याच्यानंतर आईस्क्रीम्स, उसाची कुल्फी.